जिजाऊ मासाहेब इतक्या ताकदवान बुद्धिमत्तेच्या होत्या की छत्रपती शिवरायांना माहिती होतं की जेव्हा मला एखादी गोष्ट कळत नाहीये, जेव्हा मला रस्ता सापडत नाही, तेव्हा मला रस्ता दाखवण्याचं काम आऊसाहेब करणार आहेत, जिजाऊ मासाहेब करणार आहेत. कायम छत्रपती शिवराय जिजाऊंना वंदन केल्याशिवाय, त्यांना सांगितल्याशिवाय, बोलल्याशिवाय कुठल्याही मोहिमेवर निघत नसत. निजामशाही, आदिलशाही मोठी होत असताना आदिलशाहला सातत्याने जाणवत होतं की माझं जर साम्राज्य पसरवायचं असेल तर मला शिवाजीला जेरबंद केलं पाहिजे, मला शिवाजीला पराभूत केलं पाहिजे. शिवाजीला पराभूत केल्याशिवाय माझं राज्य, माझं साम्राज्य मोठं होऊ शकत नाही. परंतु नाना प्रयत्न करूनही शिवाजी महाराज काही त्यांच्या ताब्यात येईना. शिवाजी महाराजांना पराभूत करणं काही त्यांना जमेना आणि म्हणून त्रस्त होऊन आदिलशहाने त्यांच्या दरबारात घोषणा केली की जो कोणी मला शिवाजीला जिवंत किंवा मृत आणून देईल त्याला मी इनाम घोषित केलं. कुणीही समोर येईना. त्यावेळा अफजल खान नावाचा धाड धिप्पाड असा सरदार समोर आला. आदिलशहाचा प्रचंड शूर, धाडसी, खूप मोठ्या लढाया जिंकल्याचा रेकॉर्ड, पराक्रम ज्यांच्या नावावर होते. म्हणजे संभाजी, जे शिवाजी महाराजांचे थोरले बंधू होते, त्यांना एका युद्धामध्ये मारलेलं आणि शहाजींना हातात बेड्या घालून त्यांची मिरवणूक काढल्यासारखा ज्या माणसाने केलं तो हा आदिलशहा. अफजल खानाने विडा उचलला. आता शिवाजी महाराजांना पराभूत करायला निघालेला आपला हा सरदार म्हटल्यावर आदिलशहाने प्रचंड मोठं घोडदळ, सैन्यदळ, सगळ्या गोष्टी सज्ज करून या अफजल खानाला स्वराज्यावरती चाल करून पाठवलं. मी पूर्वीच म्हटल्याप्रमाणे अफजल खान हा केवळ शूर, पराक्रमी असाच नव्हता, तर तो प्रचंड बुद्धिमान होता, हुशार होता, कपटी होता, धूर्त होता. त्याच्यामुळे शिवाजी महाराजांवरती चाल करून येताना, स्वराज्यावरती चाल करून येताना त्याने सगळ्यात पहिल्यांदा विचार केला की शिवाजीला हरवायचं असेल तर असं सहज चाल करून गेली, युद्ध केलं तर तो हरेल अशातला भाग नाहीये. मग शिवाजी महाराजांना हरवायचं असेल तर त्यांची जी काही मर्मस्थान आहे, या मर्मस्थानावरती आपल्याला हल्ला करून त्यांना त्यांच्या किल्ल्यांवरनं खाली उतरवलं पाहिजे. कारण किल्ला जिंकणे ही सोपी गोष्ट नव्हती. अभेद दशा या सह्याद्रीच्या उंच गडकोटांवरती हे गड बसलेले होते, हे किल्ले बसलेले होते. तिथे शिवाजी महाराजांना पराभूत करणं जमणार नाही हे अफजल खानाच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा वार केला तो स्वराज्यातल्या शेतकऱ्यांच्या मालावरती. शेतातले उभेचे उभे शेतीच्या शेती बेचिराग करून टाकले. दिसेल त्या महिलेची अब्रू लुटली. जे जे मंदिरं रस्त्यात येतील त्या देवस्थानांना ध्वस्त उद्ध्वस्त करत एखाद्या मदमस्त हत्तीसारखा अफजल खान स्वराज्यावरती चाल करून येत होता. महाराजांपर्यंत बातम्या पोहोचत होत्या. महाराजांचं हेर खातं अत्यंत ताकदवान. या सगळ्या बातम्या वायुवेगानं छत्रपती शिवरायांपर्यंत पोहोचत होत्या. ज्या स्वराज्यासाठी मी प्रयत्न केले, जे स्वराज्य माझ्या मावळ्यांनी रक्त सांडून निर्माण केलं, त्या स्वराज्याचे असे हाल छत्रपतींनाही बघवत नव्हते. त्यामुळे छत्रपती हवालदिल झाले की काय करावं. छत्रपतींच्या लक्षात होतं की मी जर मैदानात उतरलो लढाईसाठी तर अफजल खानाच्या एवढ्या मोठ्या बलाढ्य अशा सेनेपुढे आपली स्वराज्याची छोटीशी फौज पुरणार नाही. काय करावं. नाना युक्त्या प्रयुक्त्या करूनही अफजल खान जेरीस येत नव्हता, बादल्या जात नव्हता, मागे हटत नव्हता. एक एक दर मजल करत करत, एक एक काबीज उद्ध्वस्त करत करत अफजल खान पुढे येत होता. छत्रपती शिवरायांनी आपल्या आऊसाहेबांसोबत म्हणजे जिजाऊ मासाहेबांसोबत सल्ला मसलत केली. जिजाऊ मासाहेब इतक्या ताकदवान बुद्धिमत्तेच्या होत्या की छत्रपती शिवरायांना माहिती होतं की जेव्हा मला एखादी गोष्ट कळत नाहीये, जेव्हा मला रस्ता सापडत नाही, तेव्हा मला रस्ता दाखवण्याचं काम आऊसाहेब करणार आहेत, जिजाऊ मासाहेब करणार आहेत. म्हणून शिवाजी महाराजांनी आऊसाहेबांचं बोलून दाखवलं की मासाहेब, माझ्या सैन्याला मी सक्त ताकीद दिली आहे की राज्यातल्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही आणि स्त्रीच्या केसालाही धक्का लागता कामा नये. त्या माझ्या स्वराज्यात हे परकीय सैन्य माझ्या शेतकऱ्यांचे शेत बेचिराग करतात आहे, महिलांची अब्रू लुटले जात आहे, मंदिरं लुटल्या जात आहे. मी खरोखर छत्रपती आहे का मासाहेब? मी राजा म्हणून घेण्याच्या लायकीचा आहे का? स्वतःची लायकी तपासून बघणारा राजा दुरापास्त झालेला आहे. परंतु त्या काळात छत्रपती शिवराय स्वतःला देखील जोखून पारखून बघायचे आणि म्हणून आऊसाहेबांना हा प्रश्न विचारला की मी राजा होण्याच्या खरंच लायकीचा आहे का? मासाहेबांनी आणि त्यांनी सल्लामसलत केली आणि त्या ठिकाणी ठरलं की कशा पद्धतीने अफजल खानाला
आपल्याला जेरबंद करता येईल, कशा पद्धतीने त्याचा नायनाट करता येईल, दोघांच्या बोलण्यातनं ठरलं की समोर मैदानात अफजल खानाला पराकस्त करणे सोपं नाहीये, परंतु ते जर आपल्या एखाद्या गडकोटावरती त्याला भेटीला बोलवलं, गडकोट्याच्या जवळ आणता आलं, तर ही गोष्ट सोपी होऊ शकते. आणि मग प्रतापगड निवडला गेला. ज्या जावळीच्या खोऱ्यांनी आजूबाजूला वेढलेला प्रतापगड हा अत्यंत बंदिस्त, अत्यंत सुरक्षित असा किल्ला. त्या किल्ल्यावरती शिवाजी महाराजांनी जायचं आणि खानाला तिथं बोलवायचं किंवा तिथपर्यंत येण्यासाठी प्रवृत्त करायचं, अशी ती भेट ठरली. आणि खानाला तिथे मग कशा पद्धतीने कोंडीत पकडायचं, या सगळ्या भेटींचा तपशील ठरल्यानंतर छत्रपती शिवराय जिजाऊ महासाहेबांचा आशीर्वाद घेऊन प्रतापगडकडे जाण्यास निघाले. कायम छत्रपती शिवराय जिजाऊंना वंदन केल्याशिवाय, त्यांना सांगितल्याशिवाय, बोलल्याशिवाय कुठल्याही मोहिमेवर निघत नसत. ही प्रचंड मातृभक्ती. छत्रपती शिवराय केवळ राजा म्हणून नाही, तर एक मुलगा म्हणून सुद्धा अत्यंत आदर्शवत असं उदाहरण होतं की आपल्या आईच्या पायाशी वाकलं पाहिजे, त्याच्या पायांवरती डोकं ठेवून आशीर्वाद घेऊन मोहिमेवर बाहेर निघत. सदरेवरती आऊसाहेब आल्यात, सगळे सरदार उभे राहिले, सवंगडी मावळे आजूबाजूला उभे आहेत. छोट्याशा संभाजी राजांना घेऊन जिजाऊ मासाहेब उभ्या राहिलेल्या. छत्रपती शिवराय पायाशी वाकले आणि त्या म्हणाल्या, राजे. काय म्हणाल्या? राजे. एका शब्दात सांगितलं त्यांनी की तुम्ही राजा आहात. एका शब्दात. त्यांनी बाळ म्हटलं का, शुभा म्हटलं का? ते म्हणाले, राजे चिंता करू नका, तुम्ही विजय होऊन परत याल ही आम्हाला खात्री आहे. आपल्या मुलाच्या यशाची खात्री देणारी आई, स्वतःच्या त्या निर्मितीवर प्रचंड विश्वास असणारी ती मातृहृदय आपल्या मुलाला म्हणते की राजे तुम्ही विजय होऊन परत याल ही आम्हाला खात्री आहे. गड चढून याल तेव्हा तुमचं कुंकुम तिलक करायला आम्ही उभं राहू. अफाट कर्तृत्वाची धनी असलेली ही जिजाऊ त्या ठिकाणी पत्नीही पलीकडे जाऊन स्वराज्याच्या निर्मितीचं स्वप्न बघणारी एक स्त्री म्हणून मला जास्त श्रेष्ठ वाटते. शिवरायांच्या आयुष्यातल्या अनेक घटना आहे, म्हणजे कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा आपल्याला इतिहासात धडा येतो. माझ्या आईची भूमिका, आईची उपमा त्यांनी नजराणा म्हणून आलेल्या सुंदर अशा देखण्या त्या स्त्रीला द्यावी आणि सन्मानाने साडीचोळी करून तिला तिच्या घरी वापस पाठवावं. यात आपण स्त्रियांचा केलेला छत्रपतींनी सन्मान या गोष्टीकडे बघतो. पण शिवरायांच्या मनामध्ये हा सन्मान अचानक प्रगट झाला असेल का, की बाबा परस्त्री ही माते समान असते? तसं नव्हे. लहानपणापासून आपल्या मुलाला मोठवत असताना जिजाऊ मासाहेबांनी हा स्त्रियांबद्दलचा सन्मान शिवरायांच्या मनामध्ये पेरत ठेवलेला होता की आपल्या आईसारखीच इतरही स्त्रींबद्दल तू सन्मान केला पाहिजे. मग ती स्वराज्यातली असू दे किंवा शत्रूंची असू दे. स्त्रीत्वाचा पराकोटीचा सन्मान शिवरायांच्या मनामध्ये पेरणाऱ्या जिजाऊ मासाहेब म्हणूनच मला अत्यंत विचारशील आणि स्त्रीत्वाचा सन्मान करणाऱ्या वाटतात. यांच्याकडून एक स्त्री म्हणून, आई म्हणून आज आम्ही काय शिकवू नये? आपल्या मुलांना घडवत असताना मुलीला आपण सातत्याने सांगत असतो की मुलीच्या जातीने असं बसावं, असं उठावं. कॉलेजमध्ये जाते तर बाई सरळ जा, सरळ घरी ये, कुणाशी बोलू नको, कशी वागू नको. तिच्या प्रत्येक गोष्टीकडे आपण लक्ष देतो की बघ जरा बाहेरच्या मुलांशी बोलताना सांभाळून राहायचं, की बोलायचंच नाही. असं आम्ही कधी मुलांना शिकवतो का हो? मुलांना सांगतो आम्ही कधी? हा संस्कार मुलांवर करतो की बघ रे बाबा तू घरातून बाहेर जातोयस, परंतु कुठल्याही मुलीकडे तू वाकड नजरेने बघितलं ना तर तुझे डोळे काढून हातात दिल बघ. इतकी जरब आम्ही आमच्या मुलांवर बसवू शकलो नाही. इतर स्त्रियांचा सन्मान करायला आम्ही आमच्या मुलांना शिकवू शकलेलो नाही. आजही आम्हाला आमच्या घरातली मुलगी बाहेर गेली तर ती सुरक्षितपणे वापस येईल की नाही याची शाश्वती आम्हालाही देता येते. त्या काळात जिजाऊ मासाहेबांनी शिवरायांसारखा प्रचंड स्त्रियांचा सन्मान करणारा छत्रपती घडवला. तेच नव्हे तर संभाजीराजांची जपवणूक देखील, घडवणूक देखील जिजाऊ मासाहेबांच्या हाताखाली झालेली दिसते. आणि म्हणूनच छत्रपती संभाजीराजांच्या देखील मनामध्ये आपल्या पत्नीबद्दल तेवढाच सन्मान निर्माण झालेला दिसतो. स्वतःची राजमुद्रा तयार करताना संभाजीराजांनी त्यावरती सईबाईचा त्या ठिकाणी आपल्याला खूप मोठा सन्मान केल्याचं दिसून येतं. आपल्या राजमुद्रेवरती त्यांनी कोरलेलं होतं, श्री सखी राज्ञी जयते. श्री लक्ष्मीचं रूप, वैभवाचं रूप, सखी मैत्रिणीचं रूप असलेल्या माझ्या राणीचा जय जयकार असो. संभाजीराजांनी आपल्या राजमुद्रेवर आपल्या पत्नीचा हा सन्मान करणं ही शिकवण मला वाटते जिजाऊ मासाहेबांच्याच प्रेरणेतून, त्यांच्याच संस्कारांमधून आलेली आहे. अनेक घटनांचा धांडोळा घेतला तर आपल्याला त्यांच्या आयुष्याकडनं या वेगवेगळ्या गोष्टींचा विचार घ्यायला मिळतो.
एक वीरकन्या, लखुजीराव जाधवांच्या शूरवीर घराण्यात जन्मालेली ही वीरकन्या, एक वीरपत्नी, शहाजीराजांसारख्या शूर बलाढ्य अशा सरदाराची पत्नी म्हणून स्वराज्याच्या संकल्पनेला प्रेरणा देणारी वीरपत्नी, वीरमाता, अत्यंत सूर्यप्रतापी अशा छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजीराजा दोघांचंही मातृत्व ताकदीनं पेलणारी ही वीरमाता आज संबंध महाराष्ट्राला स्वतःच्या जगण्यातून, स्वतःच्या वागण्यातून, स्वतःच्या विचारातून एक दैदिप्यमान असा आदर्श निर्माण करून गेली, ज्या आदर्शांवरून तुम्हाला आम्हाला आता केवळ चालायचं आहे. हे चालत असताना मला वाटतं एकदा तरी आपण शिवनेरीवर गेलं पाहिजे, एकदा तरी रायगडावर जाऊन आलं पाहिजे. त्या रायगडाची धूळ तुमच्या माझ्या कपाळी लावून घेतली पाहिजे, ज्या रायगडावरती या स्वराज्याचं देखणं असं राज्य, देखणं असं प्रशासन रायगडावरून चाललं. आजही अनेक नामवंत आर्किटेक्ट असलेल्या लोकांना तिथे या सगळ्या वास्तूची भुरळ घातली जाते. वास्तू निर्माण होत असताना ती माझ्या रयतेला, प्रशासनाला योग्य कशी होईल याची बांधणी आज आपल्याला रायगडावर जर बघितलं तर निश्चित जाणून येतं. त्या रायगडावर एकदा जाऊन यावं. या गडकोटांच्या दर्शनाने स्वराज्याचं जे काही स्फुल्लिंग आहे ते तुमच्याही माझ्या मनात निर्माण होऊ शकतं. या रायगडावरची धूळ, ज्या धुळींवरती छत्रपती शिवरायांचे, राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचे चरण स्पर्श झालेले आहे, तिथली माती मस्तकी लावून घेण्याचं भाग्य तुम्हाला आम्हाला लाभू शकतं. कारण शेवटी एकच म्हणावंसं वाटतं, रायगडावर खडे पसरले शिवरायांचे पायी, रायगडावर खडे पसरले शिवरायांचे पायी, अरे हिरे माणके तीच आम्हाला दुसरी दौलत नाही. आमची खरी दौलत आमचे हे सगळे गडकोट किल्ले आहे. किमान या किल्ल्यांचं संवर्धन करणं, किमान या किल्ल्यांवरून येणारं त्या स्वराज्याचं स्फुल्लिंग आपल्या मनात पेटवून एक सुराज्य निर्माण करणारा प्रत्येक माणूस म्हणून घडणं एवढं आपल्या हातात आहे, जे आपण या दोघांच्याही, छत्रपती शिवरायांच्या, राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या आणि शहाजीराजांच्या जीवन प्रेरणेतून घेऊ शकतो. मला वाटतं या जयंतीच्या निमित्तानं आपण एक उत्तम नागरिक होण्याचं जरी शिक्षण या सगळ्यांच्या चरित्रातनं घेऊ शकलो तरी मला वाटतं खऱ्या अर्थानं जिजाऊ जयंती आपण साजरी केली आहे. या जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं पुनश्च एकदा सगळ्या दर्शकांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देते आणि जिजाऊंच्या आयुष्यातून उत्तम प्रेरणा घेऊन चांगला नागरिक घडण्याचा प्रयत्न आपण सगळे घेऊया. एवढाच एक या ठिकाणी विचार मांडते आणि थांबते. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र.